नवीन वर्ष म्हटलं की मस्त गोडाच्या पदार्थाने सुरुवात होते. तर मी सुद्धा नवीन वर्षाची सुरुवात गोडाच्या पदार्थानेच केली. तर योग्य प्रमाणानुसार वरतून खस्ती आणि आतून रसरशीत शिवाय भरपूर लेयर्स असणारी खुसखुशीत बालुशाही कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर ही बालुशाही तयार केली तर पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी बालुशाही तयार होते. चला तर मग सुरुवात करूया. तर बालुशाही बनविण्यासाठी पहिली स्टेप म्हणजे पीठ मळणे. तर एक मोठी प्लेट घेऊ, त्यामध्ये इथे मी कप आणि वाटी घेतली आहे. तर तुम्ही घरातील कुठलंही एक मेजरमेंट म्हणून कप किंवा वाटी पेला घेऊ शकता. इथे मी कप घेते. तर बालुशाहीसाठी लागणारा जो मैदा आहे तो चाळून घ्यायचा. चाळणमध्ये 2 कप मैदा घालूया. तर अगदी हलका असा मी कप मध्ये मैदा भरून घेतला, जास्त दाबून भरलेला नाही, अगदी हलक्या हातानेच तो भरायचा आहे. तर मैदा मी चाळून घेतला. आता यात अगदी चिमूटभर इतके मीठ घालू. गोडाच्या पदार्थात जर असे थोडेसे मीठ घातले की पदार्थ खायला अधिक स्वादिष्ट लागतो. सोबतच अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली आहे. आणि आता त्याच कपाने मोजून इथे मी अर्धा कप इतके साजूक तूप घेतले. तर हे थोडेसे वितळलेले तूप आहे. जर तुमच्याकडे घट्ट तूप असेल तर ते थोडेसे मेल्ट करायचे. तर इथे मी साजूक तूप वापरले आहे. तुम्ही वनस्पती घेऊ शकता किंवा डालडा सुद्धा वापरू शकता. परंतु साजूक तुपाची जी बालुशाही बनते ती अधिक स्वादिष्ट बनते किंवा खायला सुद्धा छान लागते. आता जेवढे तूप वापरले तेवढंच पाणी वापरायचं आहे. तर या ठिकाणी मी थंड पाणी घेतलं आहे, म्हणजे घरातलं जे नॉर्मल पाणी आहे तेच वापरलेलं आहे. ते अर्धा कपच घेतलेलं आहे. तर ते घालूया. तर बघा इथे आपण 2 कप मैदा, अर्धा कप तूप आणि अर्धा कप पाणी इतकं मेजरमेंट घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली. आता हे हाताने सर्व एकत्र करून घेऊ. आता एकत्र करत असताना आपल्याला जास्त असा जोर द्यायचा नाहीये, हलक्या हाताने हा आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे. तर हे बालुशाहीसाठी आपण पीठ मळतोय. कणिक मळताना आपण कसं सर्व असं पटकन हाताने एकत्र करतो आणि त्याचा गोळा तयार करतो. तर आपल्याला हे कणिक मळतो तसं जोर देऊन मळायचं नाही, सर्व पीठ मिक्स करत एकवटून घ्यायचं. तर बघा याप्रमाणे तूप आणि पाणी मिक्स करत गोळा तयार करून घ्यायचा आहे. घेतलेलं प्रमाण तसं तर परफेक्ट आहे. जर तुम्हाला पीठ खूपच कोरडं वाटत असेल किंवा गोळा तयार होत नसेल तर तुम्ही यामध्ये 2-3 चमचे पाणी ॲड करून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. तर बघा इथे आपला एक गोळा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकाल एकदम असा प्लेन मी तयार करून घेतलेला नाही. तर हा तयार पिठाचा गोळा तुम्हाला असा थोडासा ओबडधोबड म्हणजेच असं थोडासा क्रॅक पडल्यासारखा दिसत असेल तर आता याचे हाताने 2 भाग करायचे, म्हणजे आपल्याला हा गोळा मोडून घ्यायचा आहे. पिठाचे असे 2 भाग केले की तुम्हाला दिसतच असेल की पिठामध्ये असे भरपूर लेयर्स म्हणजेच पदर सुटतात. तर बघा, तर ही स्टेप आपल्याला 3 ते 4 वेळेस करायची आहे. आणि आता पुन्हा एकवटून घ्यायचा हा गोळा, व्यवस्थित असा एकत्र करून घ्यायचा. आणि आता बोटाच्या मदतीने तो आपल्याला असा प्लेटमध्ये थापून घ्यायचा, म्हणजेच पसरवून घ्यायचा आहे. तर बघा दाखविल्याप्रमाणे थोडासा जेवढा स्प्रेड करता येईल तेवढा आपण तो करून घ्यायचा. आणि आता चाकू घेऊन किंवा पिझ्झा कटरच्या साहाय्याने त्याचे 2 भाग करायचे. तर बघा याप्रमाणे तुम्हाला यामध्ये सुद्धा भरपूर अशा लेयर्स दिसत असेल आणि असंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही दाखवते मी तुम्हाला किती मस्त यामध्ये लेयर्स पडले आहेत. आता हे पुन्हा एकावर एक ठेवायचे आणि हाताने पुन्हा स्प्रेड करून घ्यायचे, म्हणजेच असं पसरवून घ्यायचं आहे, थापून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. आणि पुन्हा त्याचे 2 भाग करायचे, पुन्हा एकावर एक ठेवायचं, पुन्हा थापून घ्यायचं, छान असं बोटाच्या मदतीने स्प्रेड करायचं. आता ही स्टेप आपल्याला 6 ते 7 वेळेस करायची. असं केल्याने काय होतं की पिठाची जी वरची बाजू आहे ती छान अशी प्लेन होते व आतमधून खूप असे पदर सुटतात, म्हणजेच आतमध्ये मस्त असे लेयर्स तयार होतात. तर सर्वात शेवटी बघा इथे प्लेन असे पीठ तयार झालेले आहे, वरतून मस्त असे एकसारखे दिसत आहे. आता याचे समान आकाराचे 4 ते 5 भाग करून घेऊ. तर हे आपण आता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि पाक कसा करायचा ते बघूया. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 2 कप साखर घेतली आणि 1 कप पाणी. तर या ठिकाणी मी कुठलाही रंग न वापरता केसर घातले आहे. तुमच्याकडे जर
पिवळा किंवा केशरी फूड कलर असेल तर तो घाला आणि तो पाव चमचा घालायचा. मीडियम गॅस करून साखर ही पाण्यामध्ये व्यवस्थित वितळून घ्यायची. तर बघा, साखर पूर्णपणे पाण्यात वितळली आहे आणि व्यवस्थित अशी खळखळून उकळही आली आहे. साधारणपणे 5 ते 7 मिनिटं झालेली आहे. आता यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. तर फक्त 3 ते 4 थेंब किंवा पाव चमचा इतका लिंबाचा रस यात घालायचा आणि सोबतच 2 हिरवी वेलची मी अशी तोडून टाकलेली आहे. तुम्ही वेलची पावडर सुद्धा घालू शकता. तर बघा, इथे पाक उकळून 15 ते 20 मिनिटं झाली आहे. तर हा पाक उकळताना तो जास्त उकळून घ्यायचा नाही आणि पाक हा जास्त घट्टही करायचा नाही, तो पातळच ठेवायचा. तर बघा, या ठिकाणी मी दाखवते एकतारी पाक बनण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता मी गॅस बंद करते. तर असाच पातळ पाक तयार करायचा, म्हणजे तो बालुशाहीमध्ये व्यवस्थित मुरतो. आता पाक तयार करत होतो तोपर्यंत आपल्या इथे पीठही छान मुरलेलं आहे. लेयर्स बघू शकता, खूप मस्त पडलेले आहे. आता यातील एक भाग घेऊन त्याचा दाखविल्याप्रमाणे असा रोल तयार करून घ्यायचा, म्हणजे तो वरतून व्यवस्थित असा प्लेन होतो. आणि आता चाकूच्या मदतीने त्याचे समान भाग करून घ्यायचे. तर इथे मी 3 समान भाग केले. असे केल्याने आपली बालुशाही ही एकसारख्या आकारात तयार होते. त्यातील एक गोळा घेऊन हातावर पेड्यासारखा गोल करून आतमध्ये बोटाने आरपार होल करायचे. असे आरपार होल केल्याने बालुशाही व्यवस्थित तेलामध्ये तळते व त्यामुळे पाकही आतपर्यंत छान मुरतो. तर बघा, इथे आपली एक बालुशाही तयार झाली आणि याचप्रमाणे आपण दुसरीही बालुशाही तयार करून घेऊ. तर बघा, आणखी एक मी करून दाखवते. आता वरती जर तुम्ही म्हणाल असे क्रॅक वगैरे काही पडले तर ते व्यवस्थित असे हाताने दाबून घ्यायचे, म्हणजे ते तेलामध्ये लेयर जास्त सुटत नाही. तर आता याच पद्धतीने आपण सर्व बालुशाही तयार करून घेऊ. तर बघा, इथे आपल्या सर्व बालुशाहींना आकार देऊन झालेला आहे. तर आता इथे सर्व बालुशाही तळण्यासाठी तयार आहे आणि 2 कप मैद्यापासून मध्यम आकाराच्या 13 ते 14 बालुशाही तयार झाल्या. चला तर मग ह्या कशा तळायच्या त्या बघू. त्यासाठी या ठिकाणी कमी गॅसवर एका कढईत तेल गरम करण्यास ठेवले. तर बालुशाही तळण्यासाठी तेल जास्त कडकडीत करायचे नाही. तेलात पिठाचा गोळा टाकता क्षणीच तो वर आला नाही पाहिजे, म्हणजे आपले तेलाचे टेम्परेचर हे व्यवस्थित आहे असं समजायचं. म्हणजेच तेल हे हलकेसे गरम करायचे आणि ते सुद्धा कमी गॅसवरच. आता एक एक करून आपण यामध्ये 6 ते 7 बालुशाही सोडून घेऊ. एकदाच जास्त बालुशाही टाकायची नाही, कारण बालुशाही जी तळण्याची प्रोसेस आहे ती अगदी व्यवस्थित झाली पाहिजे. आणि एकदा जर तुम्ही सर्व बालुशाही यामध्ये तळण्यासाठी सोडल्या तर त्या व्यवस्थित तळल्या जात नाही, आतून कच्च्याच राहतात. तर इथे आपल्या 13 ते 14 बालुशाही तयार झालेल्या आहेत. तर मी त्या 2 बॅचमध्ये तळून घेणार आहे. आता तेलात बालुशाही तळण्यास घातली की तिला लगेच चमच्याने धक्का लावायचा नाही किंवा ती लगेच पलटायची घाई करायची नाही, कारण बालुशाही तळण्यासाठी एकदम बारीक गॅसवर 25 ते 30 साधारणपणे 40 मिनिटं सुद्धा लागू शकतात. तर इथे बालुशाही तळण्यासाठी पेशन्स हा खूप महत्त्वाचा आहे. तेव्हाच आपली बालुशाही मस्त अशी खस्ती आणि आतून रसरशीत बनते. आता 6 ते 7 मिनिटं बालुशाही तेलामध्ये टाकून झालेली आहे. तर तुम्हाला बघा, ती अशी थोडीशी वर आलेली दिसेल. तर चमच्याने तुम्हाला दाखवते आणि एकदम अशा त्या थोड्याशा फुलल्यासारख्या दिसेल. लेयर्स बघू शकता, मस्त असे पदर सुटत आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला अगदी कमी गॅसवरच बालुशाही ही तळून घ्यायची आहे. आणि आता 10 ते 12 मिनिटं झालेली आहे. तर आपण ही पलटून घेऊ. खालून बघू शकता तुम्ही, मस्त असा सोनेरी रंग येण्यास सुरुवात झालेली आहे. तर कुठेही गॅसची फ्लेम ही मीडियम किंवा हाय करायची नाही, कमी गॅसवरच आपल्याला ही बालुशाही तळायची आहे आणि ती सुद्धा चांगली अर्धा तास तळायची आहे. किंवा 5-1 मिनिटं तुम्हाला जास्त सुद्धा लागू शकता किंवा कमी लागू शकता. तर ज्याप्रमाणे तुमच्या गॅसची फ्लेम ही आहे त्याप्रमाणे बालुशाही तळण्यास थोडासा वेळ कमी जास्त होऊ शकतो. तर आता झाऱ्याने मध्ये मध्ये ढवळतही राहायचंय, म्हणजे सर्व बाजूंनी बालुशाही व्यवस्थित तळली जाईल व बालुशाहीला एकसारखा रंग येईल. तर 20 ते 25 मिनिटांनी बघू शकाल छान सोनेरी रंग आलेला आहे. तर अजून 5 ते 10 मिनिटं तळून घेऊ. असं बारीक गॅसवरच बालुशाही तळली की ती आतपर्यंत छान तळते व वरतून मस्त क्रिस्पी बनते. तर बालुशाही तळत 30 ते 35 मिनिटं झालेली आहे आणि बालुशाहीला मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे.
तर बघा मी तुम्हाला जवळून दाखवते, किती मस्त अशा लेयर्स दिसत आहे आणि छान अशा त्या फुललेल्या आहे. आता आपल्याला ह्या बालुशाही तेलातून काढून पाकामध्ये घालायचे आहे. आता या ठिकाणी आपला पाक हा थंड झालेला असतो, तर अशा वेळी बालुशाही तेलातून काढण्या अगोदर 5-1 मिनिटं अगोदरच थोडासा पाक गरम करण्यास ठेवायचा, कारण गरम पाकातच तळलेली बालुशाही ही घालायची आहे. तर बघा पाकात बालुशाही घालता क्षणीच पाक आत मुरण्यास सुरुवात होते. आतमध्ये तुम्ही बघू शकाल असे बुडबुडे दिसत आहे, म्हणजेच गरम गरम पाक हा आतल्या छिद्रातून आरपार छान शिरत आहे. त्यासाठी पाक हा जरी थंड झाला तरी तो गरमच करून घ्यायचा आणि गरम बालुशाही ही गरम पाकातच घालायची आहे, तेव्हाच आतपर्यंत मस्त असा पाक मुरला जातो. तर बालुशाही पाकामध्ये दोन्ही बाजूने 5-5 मिनिटं तरी ठेवायची आणि नंतरच ती बाहेर काढायची, म्हणजे पाक हा आतपर्यंत छान मुरला जातो. लगेच ती काढण्याची घाई करायची नाही आणि दुसऱ्या बॅच मधील बालुशाही पाकात घालताना पुन्हा पाक हा गरम करून घ्यायचा. आता राहिलेल्या बालुशाही सुद्धा आपण कमी गॅसवरच व्यवस्थित तळून घेऊ. तर पाकामध्ये बालुशाही 10 मिनिटं व्यवस्थित दोन्ही बाजूने मी मुरून घेतलेली आहे. आता टूथपिकच्या साहाय्याने आपण ती बाहेर काढून घेऊ. तुम्ही बघू शकाल रंग एकदम सुरेख असा आलेला आहे. मस्त पाकामध्ये बालुशाही ही मुरलेली आहे. आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अगदी साध्या पद्धतीने मी तुम्हाला बालुशाही कशी बनवायची ते सांगितले आहे. शिवाय यामध्ये आपण दहीचा सुद्धा वापर केलेला नाही. घरच्या घरी खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बालुशाही तयार करून दाखवली. सांगितलेल्या पद्धतीत जर तुम्ही पीठ मळताना ते घट्ट किंवा जास्त दाबून मळायचे नाही किंवा पाक तयार करताना तो जास्त उकळायचा नाही, तो पातळच ठेवायचा किंवा एकतारीच तयार करायचा आणि बालुशाही तळताना जास्त घाई करायची नाही. ती तळत असताना कमी गॅसवरच तळायची. शिवाय तेलातून तळलेली बालुशाही लगेच गरम पाकातच घालायची. पाक थंड झाला तरी तो गरम करून घ्यायचा, म्हणजे ती आतून रसरशीत बनते व पाक आतमध्ये छान मुरतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करा. त्याचप्रमाणे या पद्धतीने बालुशाही नक्की तयार करून बघा. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.